Hello students, Shahaji Thomre sir from Sholapur, present English grammar and the topic is clauses. Clauses मधला आपला सब टॉपिक आहे adverb clause. In my previous videos, I have covered 3 types of adverb clause. In this video, I am going to cover remaining 5 types of adverb clause. या व्हिडिओमध्ये मी ॲडवर्ब क्लॉजचे विशेषण बोधक उपवाक्याचे हे बाकीचे प्रकार या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. सो स्टुडंट्स, बिफोर वॉचिंग द व्हिडिओ यू शुड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल अँड लाईक अँड शेअर. सो द नेक्स्ट टाइप ऑफ ॲडवर्ब क्लॉज इज टाइप नंबर 4, adverb clause of manner. Adverb clause of manner. Manner म्हणजे रीत किंवा पद्धत दर्शविणारे, रीतदर्शक, पद्धत दर्शविणारे क्रियाविशेषण उपवाक्य. याच्यामध्ये जे आहेत कंजंक्शन्स इन ॲडवर्ब क्लॉज ऑफ मॅनर ते आपण पहिल्यांदा पाहूया. याच्यामध्ये मोस्टली जे कंजंक्शन आहेत ते ॲज इफ, ॲज और ॲज इफ, ॲज दो, मोस्टली ॲज आणि ॲज इफ हे कंजंक्शन यामध्ये वापरतात. एक्झाम्पल of adverb clause of manner. He behaves as if he is a prime minister. He behaves as if he is a prime minister. So in this sentence, he behaves is a main clause as if he is a prime minister. त्याची वागण्याची पद्धत, रीत, रिवाज, रीतदर्शक क्रियाविशेषण उपवाक्य. बिहेव्स कसा, हाऊ डज ही बिहेव, ॲज इफ ही इज अ प्राईम मिनिस्टर. त्याची वागण्याची पद्धत, रीत उपवाक्य सांगितलेले आहे. दॅट्स वाय दिस टाइप इज सबऑर्डिनेट adverb clause of manner. Adverb clause of manner. ज्यामध्ये रीत पद्धत दर्शविलेली आहे. नेक्स्ट नंबर 5, फिफ्थ टाइप ऑफ adverb clause. Adverb clause of contrast. हा क्लॉज खूप महत्वाचा आहे. कॉन्ट्रास्ट म्हणजे विरोधाभास, विरोधाभासी किंवा विरोधाभास दर्शविणारे क्रियाविशेषण उपवाक्य. कंजंक्शन्स यामध्ये कोणकोणते कंजंक्शन येतात सबऑर्डिनेट क्लॉजच्या सुरुवातीला ते आपण पाहूया. कंजंक्शन्स इन ॲडवर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट त्यामध्ये आहेत दो किंवा ऑल्दो, जरी तरी, इवन दो किंवा इवन दो, however. ही कंजंक्शन्स ॲडवर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट मध्ये येतात. एक्झाम्पल, दो ही रॅन फास्ट, कॉमा, he did not
he did not win the race. Though he ran fast, comma, he did not win the race. इथं कंजंक्शन सुरुवातीला आहे, म्हणजे इथं सबऑर्डिनेट क्लॉज सुरुवातीला आलेला आहे. दो ही रॅन फास्ट, जरी तो वेगाने धावला, पळाला, तरी ही डिड नॉट विन द रेस. ही डिड नॉट विन द रेस मेन क्लॉज आहे. दो ही रॅन फास्ट हा आहे सबऑर्डिनेट क्लॉज. ही डिड नॉट विन द रेस हा आहे मेन क्लॉज. अपोजिट ऍक्शन, कॉन्ट्रास्ट ऑफ ऍक्शन इज हिअर. रॅन फास्ट, तरी तो रेस तरी त्याने रेस जिंकली नाही. हिअर कॉन्ट्रास्ट ऑफ ऍक्शन्स आर मेन्शन. इथं विरोधाभासी क्रिया सांगितलेल्या आहेत. दॅट्स वाय दिस टाइप इज सबऑर्डिनेट adverb clause of contrast. विरोधाभासी क्रिया विशेषण उपवाक्य. नंबर नेक्स्ट, नंबर 6, adverb clause of condition. Adverb clause of condition. अट दर्शक क्रिया विशेषण उपवाक्य. कंजंक्शन्स इन ऍडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन मध्ये पहा कोणकोणते आहेत. यामधील कंजंक्शन आहे इफ, अनलेस, इफ आणि अनलेस और वेदर. ही कंजंक्शन्स ऍडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन मध्ये आहेत. लेट अस सी द एक्झाम्पल. इफ यू स्टडी हार्ड, कॉमा, you will pass or you will get first class. जे काय असेल ते सेंटेन्स. इफ यू स्टडी हार्ड यू विल पास. इफ यू स्टडी हार्ड, जर तू खूप अभ्यास केलास, जर तू खूप अभ्यास केलास, त्याला पूर्ण अर्थ नाही, बट यू विल पास पूर्ण अर्थ आहे. त्याला मेन क्लॉज आपण म्हणतो. हा झाला मेन क्लॉज. आणि इफ यू स्टडी हा झाला सबऑर्डिनेट क्लॉज. इथं कंडिशन सांगितलेले आहे. That's why this type is adverb clause of condition. Adverb clause of condition. या ठिकाणी क्रियेची अट सांगितलेली आहे. You will pass, पण त्याला अट आहे if you study hard. So type number next. Type number 7. Adverb clause of result. पण आपण पर्पज बघूया. Adverb clause of purpose. Adverb clause of purpose. पर्पज म्हणजे हेतू, हेतू दर्शक क्रिया विशेषण उपवाक्य. कंजंक्शन्स इन adverb clause of purpose. याच्यामध्ये so that or in order that, in order that, so that or in order that ही कंजंक्शन याच्यामध्ये वापरतात. so that, in order that ही कंजंक्शन्स यामध्ये वापरतात. so that, in order that, in case हे कंजंक्शन याच्यामध्ये आहे. in case हे पण कंजंक्शन याच्यामध्ये पर्पज मध्ये वापरतात. एक्झाम्पल, सी द एक्झाम्पल. एक्झाम्पल इन adverb clause of purpose.
यामधलं आपण एक्झाम्पल पाहूया. स्टुडंट्स join classes in order that they could get more marks. विद्यार्थी क्लास जॉईन करण्याचा हेतू सांगितलेला आहे. सो हिअर इन ऑर्डर दॅट दे कुड गेट मोर मार्क्स हा आहे सबऑर्डिनेट क्लॉज. स्टुडंट जॉईन क्लासेस, क्लास जॉईनचा उद्देश सांगितलेला आहे, जॉईनचा पर्पज सांगितलेला आहे. इन ऑर्डर दॅट दे कुड गेट मोर मार्क्स. सो द टाइप इज adverb clause of purpose. adverb clause of purpose. हेतु दर्शक क्रिया विशेषण उपवाक्य. नेक्स्ट टाइप नंबर 8 adverb clause of result. adverb clause of result. रिझल्ट म्हणजे परिणामदर्शक क्रियाविशेषण उपवाक्य. कंजंक्शन्स इन adverb clause of result मध्ये पहा, इथं आहे सो डॅश दॅट, याच्यामध्ये रिमूव्ह टू सो दॅट चे वाक्य हे adverb clause of result मध्ये येतात, किंवा सच दॅट, सो दॅट और सच दॅट हे कंजंक्शन्स adverb clause of result मध्ये येतात. एक्झाम्पल he cried so loudly, that everyone got afraid. स्टुडंट इथं पहा, इथं मेन क्लॉज आहे ही क्राईड आणि सबऑर्डिनेट क्लॉज आहे सो लाऊडली. ही क्राईड सो लाऊडली, दिस इज मेन क्लॉज. दॅट एव्हरीवन गॉट अफ्रेड, दिस इज सबऑर्डिनेट क्लॉज. ही क्राईड सो लाऊडली पूर्ण अर्थाचं वाक्य आहे. तो इतका मोठ्याने रडला, परिणाम काय झाला? दॅट एव्हरीवन गॉट अफ्रेड, प्रत्येक जण घाबरले. क्राईड सो लाऊडलीचा परिणाम झालेला आहे. क्रियापदासह क्रियाविशेषणाबद्दल अधिक माहिती उपवाक्य सांगितलेले आहे, म्हणून याला टाईपला म्हणायचं adverb clause of result. adverb clause of result, परिणाम दर्शविणारे क्रियाविशेषण उपवाक्य. यामध्ये मुख्य वाक्यातील क्रियापदाच्या क्रियेचा परिणाम उपवाक्यात सांगितलेला असतो, म्हणजे या टाईपला म्हणायचं adverb clause of result. and number 9 adverb clause of comparison. adverb clause of comparison. कंपॅरिझन म्हणजे तुलना दर्शक क्रिया विशेषण उपवाक्य. याच्यामध्ये तुलना सांगितलेली असते. कंजंक्शन्स आपण पाहूया. adverb clause of comparison मध्ये कोणकोणते येतात? कंजंक्शन्स आहेत as or more than or not as or not so as. इथं तुलना केलेली असते.
एक्झाम्पल आपण याचं पाहूया. एक्झाम्पल, रीना इज more talent than Meena. रीना इज मोर टॅलेंट दॅन मीना. रीना ही मीनापेक्षा टॅलेंट आहे. मोर टॅलेंट दॅन, इथं सबऑर्डिनेट क्लॉज आहे दॅन मीना. रीना इज मोर टॅलेंट सबऑर्डिनेट मेन क्लॉज आहे. दॅन मीना हा झाला सबऑर्डिनेट क्लॉज. रीना इज मोर टॅलेंटला पूर्ण अर्थ आहे. दॅन मीना पूर्ण अर्थाचं वाक्य नाही, त्याला म्हणे सबऑर्डिनेट क्लॉज म्हणायचं. डिपेंड्स ऑन मेन क्लॉज, त्याच्या अर्थासाठी त्याला मेन क्लॉजवर डिपेंड राहावं लागतं. या टाईपला म्हणायचं ऍडवर्ब क्लॉज ऑफ कंपॅरिझन. ऍडवर्ब क्लॉज ऑफ कंपॅरिझन, तुलना दर्शक क्रियाविशेषण उपवाक्य. सो स्टुडंट्स, in this video I have covered the remaining part of adverb clause. मी क्रिया विशेषण बोधक उपवाक्याचे बाकीचे टाइप सगळे कव्हर केलेले आहेत. So don't forget to subscribe my YouTube channel, like and share with maximum students. Thank you so much.